विद्यार्थी मित्रांनो, आपला हा स्किल एन्हान्समेंट कोर्सचा पिरियड आहे. मागच्या वर्षी पण तुम्हाला स्किल एन्हान्समेंट कोर्स होता. त्यामध्ये तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजेच संशोधन पद्धती शिकलात. यावर्षी मॉडर्न बँकिंग अँड इंडियन फिनान्शियल मार्केट तुम्हाला शिकायचं आहे. आधुनिक बँका आणि भारतीय वित्तीय बाजार याबाबत तुम्हाला शिकायचं आहे. तर मागच्या पिरियडला सिलॅबसबद्दल मी बरीच अशी माहिती तुम्हाला सांगितली होती, पण त्यावेळेला विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे आज पुन्हा सिलॅबसबद्दल पूर्णपणे सविस्तर माहिती ही सांगत आहे. कारण सिलॅबस हा आपला इंग्लिशमध्ये असतो आणि तुम्ही मराठी मीडियमची मुलं आहात. बऱ्याच विद्यार्थ्यांना सिलॅबसचा अर्थ कळत नाही आणि त्यासाठी तुम्हाला मराठीतून सिलॅबस सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज मी हा आपला मॉडर्न बँकिंग अँड इंडियन फिनान्शियल मार्केटचा जो सिलॅबस दिलेला आहे 5व्या टर्मचा, या टर्मचा, तर तो मी तुम्हाला मराठीमधून सांगणार आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवर सिलॅबस इंग्लिशमध्ये, आपल्या विषयाचा तरी सिलॅबस इंग्लिशमध्ये असतो, तर तो मी तुम्हाला मराठीत सांगते. कारण तुम्हाला काही विषयांचा अर्थ कळत नाही आणि अर्थ जाणून घेण्याचा काही विद्यार्थ्यांकडून प्रयत्नही होत नाही. आणि म्हणून आपल्याला या सेमला काय अभ्यासावायचं आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून सिलॅबसची माहिती देते. तर या सेमला म्हणजे 5व्या सेमला तुम्हाला SEC मधलं मॉडर्न बँकिंग शिकायचं आहे आणि पुढच्या सेमला इंडियन फिनान्शियल मार्केट शिकायचं आहे. तर ह्या स्किल एन्हान्समेंटला 2 क्रेडिट आहेत. इतर विषयांना 3 क्रेडिट आहेत, पण स्किल एन्हान्समेंटला 2 क्रेडिट आहे. अर्थात क्रेडिटचा आणि तुमच्या टोटली मार्कांचा काही संबंध नसतो, पण तरीसुद्धा MAच्या ॲडमिशनसाठी विशिष्ट क्रेडिटची आवश्यकता असते. तर 2 क्रेडिट हे स्किल एन्हान्समेंट पेपरला आहे. आणि टोटल लेक्चर तुमचे 40 अधिक 40 असे, एका टर्मला 40 आणि दुसऱ्या टर्मला 40 असे विद्यापीठाने दिलेले आहेत. याचा अर्थ 40 लेक्चरमध्ये आपल्याला या सेमचा सिलॅबस संपवायचा आहे. आणि गरज पडली, समजा आपला सिलॅबस होणार नाही असे वाटले, तर आपण एक्स्ट्रा पिरियड घेऊ. कारण मागच्या वेळेलाही तसंच झालं होतं, पिरियड कमी पडले होते आणि एक्स्ट्रा पिरियड घ्यावे लागले होते. तर यावेळेलासुद्धा तशी शक्यता आहे. कारण आधुनिक बँकिंगबद्दल बरंचसं सांगावं लागत असतं आणि त्यात भरपूर वेळही जात असतो. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा पिरियड घ्यावे लागतील. तर तसं आपण प्लॅनिंग करून एक्स्ट्रा पिरियडची व्यवस्थाही करूया. तर हा तुमचा स्किल एन्हान्समेंटचा पेपर मागच्या वर्षाप्रमाणेच 100 मार्काचा आहे. एक्सटर्नल मार्क्स 60 आणि इंटरनल मार्क्स हे 40 असा हा 100 मार्काचा पेपर तुमचा आहे. तर हा पेपर विद्यापीठाने जो सुरू केला आहे त्याच्या मागे विद्यापीठाने काही उद्दिष्ट गृहीत ठेवलेली आहे. तर ते उद्दिष्ट आता आपण बघूया. तर हा सिलॅबस ठेवण्यामागचं उद्दिष्ट म्हणजे की विद्यार्थ्यांना बँकिंगविषयी आणि वित्तीय बाजाराविषयी एक बेसिक नॉलेज हे देण्यात यावं. हा उद्देश या विद्यापीठाचा आहे की जे बेसिक नॉलेज आहे ते बँकिंग क्षेत्राबद्दल आणि वित्तीय बाजाराबद्दल मुलांना देण्यात यावं. त्याचप्रमाणे भारतीय बँकिंग पद्धतीबद्दलची माहिती ही विद्यार्थ्यांना देण्यात यावी. हा दुसरा उद्देश आहे की भारतातील बँकिंग पद्धत कशी आहे याविषयीची माहिती ही विद्यार्थ्यांना देण्यात यावी. आणि तिसरा उद्देश आहे की स्टुडंट्स हे जे बँकिंग क्षेत्रातील नवीन बदल झालेले आहेत, तांत्रिक बदल झाले आहे, टेक्नॉलॉजी बदलली आहे, तर त्याविषयीसुद्धा स्टुडंटला करंट माहिती मिळाली पाहिजे. हा एक उद्देश त्यामध्ये होता की विद्यार्थी हा पूर्णपणे नॉलेजेबल झाला पाहिजे.
आणि पुढचा उद्देश म्हणजे तर बँकिंग प्रक्रिया आणि आधुनिक स्पर्धात्मक जग यांच्यातला काय संबंध आहे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणे. तर अशा रीतीने 4 उद्दिष्ट लक्षात घेऊन विद्यापीठाने हा सिलॅबस ठेवलेला आहे. तर आता तुम्हाला या सिलॅबसमध्ये 3 चॅप्टर दिलेले आहेत आणि या सिलॅबसचा कोड क्रमांक आहे इको 354 SEC थर्ड याच्याकरता की मागच्या वर्षी तुम्ही रिसर्च मेथडॉलॉजीचे 2 भाग शिकलात. एक तिसऱ्या सेमला 1, चौथ्या सेमला 2 आणि आता 5व्या सेमला 3 आणि त्याच्या पुढच्या सेमला 6व्या सेमला SEC 4 येईल. तर अशा रीतीने SEC थर्ड इको 354 हा या पेपरचा कोड क्रमांक आहे आणि याचं नाव आहे मॉडर्न बँकिंग म्हणजेच आधुनिक बँकिंग. तर या स्किल इन्हान्समेंट पेपरमध्ये तुम्हाला या टर्मला 3 चॅप्टर दिलेले आहेत. तर त्यातलं पहिलं चॅप्टर आहे आधुनिक बँकिंग क्षेत्राचा परिचय आणि कार्यपद्धती. असं हे या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे की आधुनिक बँकिंग पद्धतीचा परिचय आणि कार्यपद्धती. तर त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते मुद्दे अभ्यासावयाचे आहेत याचा विचार आता आपण करूया. त्यामध्ये तुम्हाला बँकिंग क्षेत्राची क्रांती कशी झाली किंवा उदय कसा झाला, बँका कशा निर्माण झाल्या, त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्राचा विकास कसा झाला, तसंच बँकेचा अर्थ आणि व्याख्या यांचासुद्धा विचार तुम्हाला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे आधुनिक बँकिंगची कार्य कोणती, बँकांची वैशिष्ट्य कोणती, सुदृढ बँकेचं तत्त्व कोणतं याचा अभ्यास तुम्हाला या मुद्द्यांमध्ये करायचा आहे, या चॅप्टरमध्ये करायचा आहे. दुसरं युनिट आहे किंवा दुसरं चॅप्टर आहे बँकिंग ऑपरेशन्स, बँकांची कार्यपद्धती. तर त्यातला पहिला मुद्दा आहे अकाउंट ओपनिंग, बँकेतलं अकाउंट आपण कसं ओपन करतो, त्याचप्रमाणे ऑपरेटिंग, त्याचा वापर कसा केला जातो आणि जर आपल्याला आपलं अकाउंट बंद करायचं असेल, काही कारणास्तव अकाउंट आपल्याला बंदही करावं लागतं, क्लोज करावं लागतं. एखाद्याला समजा बदली झाली किंवा बँकांची खातं आपली वाढली तर आपण म्हणतो की एवढे व्यवहार करणे जड जातं, त्यापेक्षा मोजक्या बँकांमध्ये पैसे ठेवायचे. अशा रीतीने बँकेचं अकाउंट क्लोज करायची सुद्धा काही खातेदारांवर वेळ येत असते. मग बँकेचं अकाउंट कसं ओपन करायचं, ते कसं वापरायचं आणि ते कसं बंद करायचं याबाबतचा अभ्यास तुम्हाला ह्या बँकिंग ऑपरेशन्स या चॅप्टरमध्ये करायचा आहे. पुढचा मुद्दा आहे की बँकेच्या ग्राहकांचे प्रकार. पुढचा मुद्दा आहे बँकर्स आणि कन्झ्युमर्स यांच्यामधले संबंध. बँकर्स म्हणजे बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आणि ग्राहक वर्ग किंवा खातेदार वर्ग यांच्यात संबंध कसे असावेत याचा अभ्यास तुम्हाला या मुद्द्यात करायचा आहे. त्याच्या पुढचा मुद्दा तुम्हाला KYCचा अभ्यासावायचा आहे. KYC, तुम्ही KYC नाव हे खूप वेळा ऐकलं असेल, कारण तुमची सर्वांची बँकेत खाती आहेत. स्कॉलरशिपसुद्धा तुमची बँकेत पडते आणि त्यामुळे तुम्हाला बँकेचं खातं उघडावं लागलेलं आहे. आणि आता तर तुम्हाला ऑनलाईन बँक ॲडमिशनमुळे प्रत्येकाला ATM कार्ड जवळ असणं गरजेचंच होतं, त्यामुळे प्रत्येकाचं खातं असणंही गरजेचं होतं. त्यामुळे तुम्हाला KYC म्हणजे काय हे माहीत असेल, पण KYCचा लॉंग फॉर्म काय आहे हे तुम्हाला कदाचित माहीतही नसणार. तर KYCचा लॉंग फॉर्म आहे नो युअर कस्टमर. तर बँकेला जो खातेदार असतो त्याची पूर्णपणे माहिती असावी लागते आणि म्हणून बँक काही कागदपत्र खातेदारांकडून मागवून घेत असते. त्यात प्रामुख्याने आधार कार्ड असतं, पॅन कार्ड असतं, त्याचप्रमाणे मतदान कार्ड असतं. पण आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही 2 कागदपत्र बँक 100% मागवत असते
आणि प्रत्येक खातेदाराला KYC नंबर हा देत असते. प्रत्येक खातेदाराचा KYC नंबर हा वेगवेगळा असतो. तर अशा रीतीने खातेदाराची माहिती पूर्णपणे व्हावी म्हणून बँक KYCचा नंबर हा आपल्याला देत असते. तर अशा रीतीने नो युअर अकाउंट, नो युअर कस्टमर या मुद्द्याचा विचार आपल्याला यात करायचा आहे. पुढचा मुद्दा आहे कस्टमर क्रेडिट असेसमेंट. तर बँकेचा जो ग्राहक असतो, खातेदार असतो, त्याचं पतमूल्यांकनसुद्धा बँक करत असते. कारण त्याची पत तपासून बँक त्याच्याशी व्यवहार करत असते की त्याला कर्ज किती द्यायचं नाही द्यायचं याचा विचार करण्यासाठी बँकेला त्याची पत तपासावी लागत असते. आणि म्हणून बँक आपल्या खातेदारांची पतसुद्धा तपासत असते. कारण जर एखादा लबाड खातेदार असेल तर बँकेकडून कर्ज घेतलेलं तो परत करत नाही आणि त्यामुळे बँका अडचणीत येत असतात. पुढचा मुद्दा आहे की पे स्लिप, चेकबुक, टाईप्स ऑफ चेक. तर बँकेत जे व्यवहार करण्यासाठी जी साधनं वापरली जातात ती म्हणजे पे स्लिप. पैसे काढण्यासाठी बँक एक पे स्लिप आपल्याला छोटीशी देत असते आणि ती भरून आपण बँकेतून पैसे काढू शकतो. त्या पे स्लिपवर आपलं नाव असतं, आपला अकाउंट नंबर असतो, आपल्याला रक्कम किती काढावयाची ती असते आणि खाली आपली सही असते. त्याचप्रमाणे पे स्लिपच्या मागच्या बाजूलासुद्धा आपली सही आणि त्या दिवसाची तारीखही दिलेली असते, भरावयाची असते. अशा रीतीने पे स्लिप कशी असते, काय असते. चेकबुकचा वापर कशासाठी होतो, तर चेकबुकचा वापरसुद्धा पैसे काढण्यासाठी किंवा जर आपल्याला कोणाला काही रक्कम द्यावयाची असेल तर त्यासाठी चेकबुकचा वापर हा केला जात असतो. मग चेकचे प्रकार कोणकोणते आहेत तर त्याचा विचारसुद्धा आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. तर अशा रीतीने हे दुसरं प्रकरण. आता तिसरं प्रकरण आहे, शेवटचं प्रकरण, युनिट बँकिंग. युनिट थर्ड, मॉडर्न टेक्नॉलॉजी इन बँकिंग सर्व्हिस. तर आधुनिक जे तंत्रज्ञान आहे बँकिंग क्षेत्रातील, बँकिंग सेवांमधलं, तर त्याचा अभ्यास आपल्याला ह्या मुद्द्यामध्ये करायचा आहे. हे प्रकरण थोडंसं जरा मोठं आहे पण तरी हे प्रकरण चांगलं इंटरेस्टिंग आहे. कारण यामध्ये खरं आधुनिक बँकिंग क्षेत्रामध्ये जे बदल झालेले आहे, पूर्वीच्या बँकेच्या तुलनेने वर्तमान काळातील बँकांमध्ये खूपच बदल झालेला आहे आणि तो बदल आपल्याला ह्या चॅप्टरमधून अभ्यासाला मिळणार आहे. तर या चॅप्टरमधलं पहिला मुद्दा आहे की बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाची भूमिका, कार्ये आणि संगणकीकरण. तर आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका बँकिंग क्षेत्रामध्ये काय आहे, त्याची कार्य कोणती आणि संगणकीकरण बँकिंग क्षेत्रातलं कसं झालेलं आहे याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यात करायचा आहे. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा आहे इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीम, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, नॅशनल सेटलमेंट सिस्टीम, ई परचेस, ई मनी फंड ट्रान्सफर ॲट पॉईंट ऑफ सेल. तर अशा रीतीने ई बँकिंगमधलं जे आहे की ई फंड ट्रान्सफर, या खात्यावरचे पैसे त्या खात्यावरती ऑनलाईन पद्धतीने जे ट्रान्सफर होतात त्याचा अभ्यास या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे ई मनी फंड ट्रान्सफर कसा होतो, खरेदी विक्रीचे व्यवहार या ई मनी ट्रान्सफरद्वारे कसे केले जातात याचा अभ्यास आपल्याला ह्या मुद्द्यामध्ये करावायचा आहे.
त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा आहे ATM मशीन. तर ज्याचा आपल्याला रोजचाच परिचय आहे असं ATM मशीन, त्याला ATMचा लॉंग फॉर्म आहे ॲटोमॅटिक टेलर मशीन. तर ATMची कार्ययंत्रणा कशी असते याचा अभ्यास आपल्याला या मुद्द्यामध्ये करायचा आहे. त्याचप्रमाणे कॅश डिपॉझिट मशीन, ATM प्रमाणेच ATMच्या सहाय्याने आपण पैसे काढत असतो, पण कॅश डिपॉझिट मशीनच्या सहाय्याने आपण कॅश जमा करत असतो. तर ह्या मशीनची पण सुद्धा कार्यपद्धती कशी आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तसेच चेक डिपॉझिट मशीन, तर चेक जमा करण्याचं, चेक सबमिट करण्याचं सुद्धा मशीन बँकेमध्ये असतं आणि त्यामुळे आपला वेळ भरपूरसा वाचत असतो. आपल्याला बँकेच्या लाईनमध्ये उभं राहण्याची गरज राहत नाही. तर अशा रीतीने चेक डिपॉझिट मशीन. त्याचप्रमाणे पासबुक प्रिंटिंग मशीन. तर पासबुक प्रिंटिंग मशीनची कार्यपद्धती कशी आहे याचा अभ्याससुद्धा यात आपल्याला करायचा आहे. तर पासबुक प्रिंट करण्यासाठी फक्त बँकेतून आपल्याला बारकोड घ्यावा लागतो आणि बँक एक छोटासा बारकोड आपल्या पासबुकला लावत असते आणि त्याच्या सहाय्याने ते पासबुक प्रिंटिंग मशीनमध्ये टाकल्यावरती आपल्याला आपल्या खात्यातील डेबिट किती, क्रेडिट किती, बॅलन्स किती, सर्व माहिती ही प्रिंट होत असते. अगदी ज्या दिवशी आपण प्रिंट काढतो त्या दिवसापर्यंतची माहिती प्रिंट होत असते. त्याचप्रमाणे नोट अँड कॉईन काउंटिंग मशीन. तर बँकेमध्ये नोट अँड कॉईन काउंटिंग मशीनसुद्धा वापरलं जात असतं आणि त्यामुळे वेळेची बचत होते. आणि विशेष म्हणजे हे जे नोट अँड कॉईन काउंटिंग मशीन असतं यामुळे नोटा तर पटापट काउंट होतात, मोजल्या जातात. त्याचबरोबर जर डुप्लिकेट नोटा असतील तर ते मशीन लगेच ती नोट बाजूला काढत असतं आणि त्यामुळे खरी नोट कोणती आणि खोटी नोट कोणती हे बँकेतल्या कर्मचाऱ्यांना समजत असतं. पुढचा मुद्दा आहे पेमेंट कार्ड्स. तर याच्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, व्हर्च्युअल कार्ड यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि या तिघ प्रकारच्या कार्डमध्ये कोणता फरक आहे हे सुद्धा आपल्याला त्यावरून कळणार आहे. पुढचा मुद्दा आहे आधुनिक बँकिंग सेवा. तर याच्यामध्ये टेलिबँकिंग, टेलिफोनच्या द्वारे सुद्धा बँकिंग व्यवहार हे पार पाडले जातात. इंटरनेट बँकिंग, घरच्या घरी आपण मोबाईलवरती जर आपल्याला काही बँकिंगचे व्यवहार करायचे असेल तर आपण मोबाईलवर सुद्धा बसल्या बसल्या ATM कार्डच्या सहाय्याने व्यवहार करू शकतो. या बँकेतून त्या बँकेत पैसे पाठवू शकतो किंवा कुणाच्या खात्यावर जर पैसे जमा करायचे असतील तर तसे जमासुद्धा करू शकतो. तर ती मोबाईल बँकिंग. त्याचप्रमाणे कोर बँकिंग, व्हर्च्युअल बँकिंग, इन्शुरन्स. तर कोर बँकिंग म्हणजेच आपण कोणत्याही बँकेच्या शाखेतून आपल्या बँकेतील पैसे हे काढू शकत असतो, तर त्याला कोर बँकिंग म्हणतात. यासाठी फक्त चेकबुकची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा आहे बँकिंग कोड अँड सिक्युरिटी. तर बँक काही कोड क्रमांक देत असते एक सिक्युरिटीच्या दृष्टीने. आता IFSC कोड असतो, MICR कोड बँक देत असते. आपलं पासबुक जर आपण ओपन केलं तर त्याच्यावरती आपल्याला हे सगळे कोड क्रमांक दिसत असतात. तुम्ही आता सर्वच बँकेचे खातेदार आहात, तर आपला पिरियड संपला की पासबुक ओपन करायचं आहे आणि हे कोड क्रमांक बघायचे आहेत. IFSC कोड, MICR कोड, PIN हे त्यामध्ये दिलेले असतात. एक बँकेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे कोड क्रमांक असतात आणि प्रत्येक बँकेचा हा कोड क्रमांक हा वेगवेगळा असतो. त्याचप्रमाणे शेवटचा मुद्दा आहे प्रिकॉशन इन यूजिंग टेक्नॉलॉजी इन बँकिंग. तर आपण ही आधुनिक जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान सर्व लोक वापरत आहे, कारण हे तंत्रज्ञान आपल्याला आवडतंही आहे आणि आपल्याला बँकिंगचे व्यवहार करण्याला त्यामुळे सोपं झालेलं आहे. बँकेत जो आपला खूप वेळ जात होता आणि बँकेची कामं जी किचकट वाटत होती ती या आधुनिक तंत्रप्रणालीमुळे पूर्वीसारखी किचकट वाटत नाही आहे. वेळ वाचतो आणि
जो त्रास होत होता तो त्राससुद्धा वाचतो. पण असं असलं तरीसुद्धा या आधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करत असताना काही दक्षता बाळगणं गरजेचं आहे, नाहीतर आपण फसवले जाऊ शकतो. आणि त्यासाठी कोणती दक्षता बाळगली पाहिजे याचा विचार आपण आता या मुद्द्यामध्ये आपण करणार आहोत. तर अशा रीतीने तुम्हाला या ACCचे 3 चॅप्टर्स सिलेबसमध्ये आहेत. आणि त्यासाठी विद्यापीठाने तुम्हाला काही रेफरन्स बुकसुद्धा दिलेले आहेत. सिलेबसच्या शेवटी रेफरन्स बुकची नावंही दिलेली आहेत. तर त्यामध्ये प्रशांत पब्लिकेशन जळगावचं मराठी मीडियमचं पुस्तक आहे पवार. बहुधा हे सुमित्रा पवार मॅडमचं असावं. 2019मध्ये प्रकाशित झालेलं. त्याचं नाव आहे प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस ऑफ बँकिंग. त्याचप्रमाणे दुसरं पुस्तक आहे चव्हाण सरांचं 2020मध्ये प्रकाशित झालेलं मॉडर्न बँकिंग अँड इंडियन फिनान्शियल मार्केट. हे पण मराठीतच असेल. जरी त्यांनी इंग्लिशमध्ये नाव टाकलं असलं तरी हे पुस्तक बहुधा मराठीतच असेल. तुम्हाला तपास करून मी सांगेल. त्याचप्रमाणे KC शेखर यांचं पुस्तक हे जरा जुनं आहे, 2013मधलं आहे. बँकिंग थिअरी प्रॅक्टिसेस, विकास पब्लिकेशन हाऊसचं आहे ते दिल्लीचं. शक्यतो मॉडर्न बँकिंगची पुस्तकं ही करंट वापरायची आहे. राजेश कोठारींचं पुस्तकही नाही, जुनं आहे, 2010चं आहे. जुनी पुस्तकं शक्यतो वापरू नका, नवीन पुस्तकं वापरा. कारण मॉडर्न बँकिंगमध्ये अगदी भरपूरचा बदल हा 2 ते 4 वर्षामध्ये झालेला आहे. तुम्ही 2010मधली बँक बघाल आणि आजची बँक बघाल तरी भरपूर फरक आहे. आणि म्हणून खूप मागे जाऊ नका. करंट पुस्तकं अभ्यासा आणि त्याच्यावरून तुम्हाला एक चांगली माहिती मिळणार आहे. कारण कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये रोजची प्रगती होत आहे आणि त्यामुळे बँकिंगची कार्य ही दिवसेंदिवस सोपी होत आहे. म्हणजेच मागच्या वर्षी जी कार्य बँकेची चालू होती त्यापेक्षासुद्धा यावर्षी भरपूर बदल झालेला आहे. 5 वर्षापूर्वी ATM मशीन नव्हतं. सुरुवातीला ATM मशीन आलं तसं फक्त तिथे लिमिटेशन अशी होती की ज्या बँकेचं ATM असेल त्याच बँकेतून पैसे काढता यायचे. दुसऱ्या बँकेचे पैसे त्या ATMमधून काढता येत नव्हते. पण आता आपण कुठल्याही ATMवर गेलो तर कुठल्याही बँकेचे पैसे आपल्याला केव्हाही काढता येतात. अशी सोय पण झालेली आहे. परत कॅश डिपॉझिट भरण्याची सोय आताच झाली आहे. कॅश डिपॉझिट पण आपल्याला मशीनमध्ये भरता येत नव्हतं, पण ते आता ते सुरू झालेलं आहे. आणि म्हणून शक्यतो जुने पुस्तकं वापरू नका. करंट पुस्तकंच मॉडर्न बँकिंगचा सिलेबस मधील जे मुद्दे आहेत ते अभ्यासण्यासाठी आधुनिक नवीन पुस्तकं वाचा. ओके.